अनेकदा आपल्यावर असे प्रसंग येतात की त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन जातं. सगळे मार्ग बंद झाले की एकच मार्ग उरतो, तो म्हणजे देवाच्या चमत्काराची वाट पाहणं. मधल्या काळात अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या आजारपणामुळे कामातून ब्रेक घेतला होता. याच आजारपणातून जुई दत्तगुरूंच्या कृपेने कशी बाहेर पडली हे जाणून घेऊयात त्याची कृपा या आपल्या नव्या सेगमेंटमध्ये. मी लॉकडाऊनच्या नंतर शेअर केलं होतं की मी कुठल्या कुठल्या आजारांमधून गेले आणि एकूणच काय प्रकारचं माझं लाईफ होतं. आणि मला सगळ्यात मोठा अनुभव हाच आलेला आहे की मी 8-9 वर्ष खूप औषधं घेतली, अँटीबायोटिक्स, वेगवेगळे डॉक्टर्स झाले, खूप जास्त ट्रीटमेंट्स झाल्या, पण मला पेन माझं काही केल्या जात नव्हतं. मला त्रास होत होता. माझे रिपोर्ट्स औषधं घेऊन पण वाईट येत होते. आणि मला स्पिरिच्युअल पाथमध्ये माझा मित्र प्रसाद लिमये यांनी स्पिरिच्युअल पाथमध्ये त्यांनी आणलं. आणि आपण म्हणजे मी आमच्या घरामध्ये आधीपासून अध्यात्माचं खूप होतंच कर्जतला, पण आपल्याला एक कोणीतरी लागतं ना मार्ग दाखवणारा की तू हे करून बघ. तर त्यामुळे दत्त महात्म्य मी वाचायला लागले त्याच्या सांगण्यावरून. आणि त्यांनी मला म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांनी मला सांगितल्या ह्या सगळ्या अध्यात्मातल्या. आणि माझ्यासाठी मी मिरॅकल सांगते की मी ज्या क्षणी दत्त महात्म्य याच्यातलं एक पेज वाचलं, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला पेन माझं गेलेलं आहे. सगळ्याच बाबतीतला माझा त्रास संपलेला आहे. आणि हे खोटं वाटू शकतं कोणालाही, हे अगदीच खोटं वाटू शकतं, पण मी त्याचं एक्झाम्पल आहे की मी आज पेनलेस उभी आहे. आणि कुठलंही औषध न घेता माझे सगळे रिपोर्ट्स खूप पॉझिटिव्हली चेंज झालेले आहेत आणि सगळे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येत आहेत आता चांगले. आणि म्हणजे मला स्वतःलाच ही खूप मोठी गोष्ट जाणवली की मला रोज झोपताच यायचं नाही, इतक्या त्रासात मी असायचे, इतकं दुखायचं मला. पण ज्या क्षणापासून मी दत्त महात्म्य वाचायला सुरुवात केली आहे, त्या क्षणापासून मला त्रास म्हणजे खरं सांगायचा त्रास पूर्णपणे संपला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही त्याची कृपा आहे, ही महाराजांची कृपा आहे माझ्यावर की त्यांनी माझ्यासाठी म्हणजे ही पाथ माझ्यासाठी केली. आणि ही खूप काय म्हणतो आपण अनबिलिव्हेबल गोष्ट आहे, कारण डॉक्टर्स आजही हे म्हणतात की ही कसं काय हे सगळं करते जे हिला आपण सांगितलेलं नाही करायचं, जे त्रास होते त्यामुळे. बट आज मी उभी आहे आणि तेच मोठं एक्झाम्पल आहे की माझ्यावर त्याची किती मोठी कृपा आहे. आजारपणावर मात करत जुई आता उत्तम काम करतेय. तुमचा असाच एखादा अनुभव आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.